नमस्कार मित्रांनो, मी कांदिवलीच्या भविष्यनिधी ह्या कार्यालयात आलेलो आहे. इकडे ह्या परिसरामध्ये खूप छान छान अशी झाडं आहेत. जसं आंब्याचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, फणसाचं झाड आहे आणि बरीच आयुर्वेदिक अशी झाडं पण आहेत मोठमोठी की ज्यांची मला नावं पण माहीत नाही आहेत. आणि इकडे एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती ह्याची मनापासून निगा राखते. त्या व्यक्तीचं नाव आहे हर्षद आणि तो इथला कर्मचारी आहे. पण त्याच्यापासून तो कामं करत असतानासुद्धा ह्या झाडांची निगा राखण्यासाठी तो स्वतः वैयक्तिक येतो आणि ते कामं करतो. ते मी बघितलं, मला बरं वाटलं. अशी लोकं फार कमी असतात की स्वतःचं ऑफिसचं काम करतात आणि घरी निघून जातात. स्वतःची कामं करतोच ऑफिसची, पण त्याच्याबरोबर तो इथे झाडं येऊन झाडांची पण निगा राखतो. झाडांची आणि इकडे येणाऱ्या पक्ष्यांना खाणं बिणं देणं. इथे छोटी कुत्र्यांची पिल्लं होती, त्यांना खाणं देणं. मी काल पाहिलं त्यांचं, तर मला खरंच बरं वाटलं. ती व्यक्ती मी तुम्हाला दाखवीन थोड्या वेळाने, कारण तो आता कामात आहे. तो कामामध्ये इतका बिझी आहे की त्याला वेळ नाही आहे मला भेटायला वगैरे. पण हरकत नाही, मी हे मुद्दाम तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की आपण आपली कामं तर करत असतो, पण कामं करता करता निसर्गाशी पण आपण एकरूप व्हायला पाहिजे. निसर्गामधल्या झाडांशी आपण बोललं पाहिजे. त्या पक्ष्यांना आपण खाणं पिणं केलं पाहिजे. छोट्या कुत्र्यांच्या पिल्लांना खाणं करणं, त्यांच्याशी लळा लावणं वगैरे, ह्या अशा गोष्टी आपण आता टाळतो. आपण इतके म्हणजे बिझी आहोत आपल्या कामात, तर ह्याच्या असल्या गोष्टीकडे आपलं लक्ष नाही आहे. तर हा बघा तो माझा मित्र, मी दाखवतो. मित्रा, मी तुझ्याबद्दल सगळ्यांना सांगितलं की तू ह्या झाडांचं पण परीक्षण करतोस, त्यांच्याबरोबर आवडीने बोलतो. तू त्यांना सांग या झाडांबद्दल, इकडची झाडं तू स्वतःहून पाहतोस, निगा राखतोस. स्वतःहून बघतो, हँडल मिस करतो इकडे सगळं. आता हे तुझं यूट्यूब सगळीकडे झालं. थँक्यू व्हेरी मच.